आता बातमी आहे बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालासंदर्भातली। ना ठाकरे ब्रँड ना भाजप, ओनली शशांकराव पॅनल अशी एकतर्फी निवडणूक ठरलेली आहे। शशांकराव पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार या निवडणुकीत जिंकले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत। विशेष म्हणजे ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीत गाजाबाजा झाल्यावर त्यांना भोपळा सुद्धा फोडता आलेला नाहीये। 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 19 तर राज ठाकरे यांनी 2 उमेदवार उभे केलेले होते। त्यांचे सगळे उमेदवार पराभूत झाले। गेल्या 9 वर्षांपासून उद्धव ठाकरेंची बेस्ट पतपेढीमध्ये सत्ता होती। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्याची मोठी हवा निर्माण झाली आहे, पण हे ठाकरे बंधू पहिल्याच परीक्षेत साफ नापास झाल्याचं दिसून आलं। बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं बघूया। मी कुठले राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही। त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही। पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं, जनता ठरवत असते। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं, जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं। सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार, एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे। त्या निवडणुकीच्या निकालानंतर इतर नेत्यांनी काय म्हटलं नेमकं तेही बघूया। मुळात हा लढा पतपेढीचा नसून गेले अनेक वर्ष शिवसेना, आजची युबीटी यांनी बीएसटी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खासगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे, त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेलं हे मत आहे। ते कमिटीमध्ये असताना अनेक वर्ष त्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी या बीएसटीचं नुकसान केलेलं आहे। पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, ईओडब्ल्यूच्या नोटिसेस पाठवलेल्या। तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात बीएसटीच्या लोकांना, म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो। नवीन कोंबडा आता आरवतोय सकाळ झाल्यासारखा। मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का? संदीप देशपांडे असतील, संजय राऊत असतील, यांनी एखादी संस्था चालवावी, एखादी संस्था उभी करून दाखवावी। लिटमस टेस्ट मध्ये तर आम्ही 100% जिंकलेलो आहोत।